वेलकम टू फिनिक्स ट्रेडिंग. निफ्टीचे व्ह्यूज आपण बघणार आहोत. आणखीन जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या वेबिनारमध्ये मी सांगितलेलं की निफ्टी सेल ऑफला येणार आहे आणि जो काही आता राईज येणार आहे, जो बाउन्स येणार आहे, तो फिबोनाची नुसार 18,300च्या वर सस्टेन होणं खूप गरजेचं आहे. बट प्रॉब्लेम असा झाला की बऱ्याच लोकांनी बाउन्स मिळाल्यावर परत बाईंग त्याच्यामध्ये सुरू केलं आणि तो तेवढ्याच स्पीडमध्ये खाली आपटला. तर या गोष्टी फक्त आणि फक्त टेक्निकल लेवल्स नीट स्टडी केल्याने किंवा अभ्यास केल्यानेच तुम्हाला काय म्हणतात ते की समजतील हळूहळू एक्सपिरियन्सने. तर आज थोडासा वेगळा सुरुवात करूया आपण की इथे अमेरिकन मार्केट आणि निफ्टीचं कंपॅरिझन मी इथे लावलेलं आहे. ही जी ऑरेंज लाईन आहे ही निफ्टीचं कंपॅरिझन आहे. सो आणि 1 जानेवारी पासूनचं हे एक ओव्हरव्ह्यू आहे. सो आपल्या मार्केटने सुरुवात करताना थोडंसं शेकी सुरुवात झाली की आपण थोडे दिवस लीड केलं, त्याच्यानंतर आपण परत खाली गेलो. युएस मार्केट हे वर चाललेलं होतं आणि साधारण आपण जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये युएस मार्केटला पण क्रॉस केलं. ठीक आहे, आपण आउट परफॉर्म करायला लागलो त्या मार्केटला. आणखीन आता आपण परत अप्रोच करतोय युएस मार्केटला कॅच करायला, राईट. तर या या गोष्टी होतच असतात. कधीच असं झालं नाहीये की आपलं मार्केट खूप लांब निघून गेलं किंवा युएस मार्केट लांब निघून गेलं, असं कधी होत नाही. साधारण कुठल्या ना कुठल्या पॉइंटला ही मार्केट एकत्र येतात. जसं इकडेही झालेलं होतं. साधारण एक एप्रिल महिन्यामध्ये इथेही आपलं मार्केट एकत्र आलेलं होतं. आणि आता जर अजून लांबचा जर एक पॉइंट घेतला की अजून 1-2 वर्षाचा घेतला तर आपल्या निफ्टीने जबरदस्त आउट परफॉर्म केलं. सो कुठेतरी डाऊ जोन्स आता खूप ऑल टाइम हायच्या आसपास येऊन आता कन्सॉलिडेशन करतोय की त्यांचं मार्केट खूप म्हणजे खूप जबरदस्त चाललेलं आहे. आणि ते जर आता कुठेतरी क्रॅश झालं किंवा तिथे जर करेक्शन मेजर जर दिसायला लागली तर आपल्या मार्केटमध्ये डेफिनेटली त्याचं रिफ्लेक्शन होईल. आणि ऑलरेडी यू कॅन सी की FII भयंकर पैसा मार्केटच्या बाहेर काढतंय. जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण मी डेटा दिलेला होता FIIचा की ऑलरेडी दे हॅव टेकन आउट मोर दॅन 53,000 करोड्स. आणि आता तो आकडा 65च्या आसपास वगैरे गेलेला आहे की त्यांनी एवढा पैसा मार्केटच्या बाहेर ऑलरेडी काढलेला आहे. आणि तो जो 65,000 करोड्स होते ते त्यांनी मार्च महिन्यात मागच्या टाकलेले होते. म्हणजे त्यांनी व्यवस्थित प्रॉफिट त्यांनी बुक केलेलं आहे. जेवढं कोरोनामध्ये रन घेता येईल तेवढी त्यांनी घेऊन तो सगळा पैसा प्रॉफिट बुक करून त्यांनी परत मार्केटच्या बाहेर काढलेला आहे. म्हणजे इन शॉर्ट त्यांची सोपी स्ट्रॅटेजी आहे. त्यांनी जेवढं कॅपिटल त्यांनी टाकलेलं होतं तेवढं कॅपिटल फक्त त्यांनी बाहेर काढलंय, बाकी प्रॉफिट त्यांनी ठेवून दिलेलं आहे. सो दे आर प्लेइंग स्मार्ट. आणि DII तर ऑलरेडी जेवढा फॉल होता तेवढ्या फॉलमध्ये तर कॅपिटलच्या डबल ट्रिपल प्रॉफिट काढून ते प्रॉफिटही आता त्यांनी मार्केटमध्ये लावलेलं आहे. सो यू शुड, तुम्हाला फक्त हा डेटा बघायचा नाहीये, त्या डेटा तो काय सांगतोय हे महत्वाचं आहे. लोक बघतात फक्त डेटा, हा एवढे विकले एवढे झाले, त्यांना वाटतं येस वी आर काय म्हणतात ते की काहीतरी आपण डिकोड करतोय. असं नाहीये, त्याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे. ते लॉजिक समजून घ्यायचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. सो अशा वेळी आपणही प्रॉफिट बुक करणं हे खूप नेसेसरी होतं. मी 18,600लाही सांगितलेलं की प्रॉफिट बुक करायला लागा तुम्ही. ऑलमोस्ट 50% कॅश त्या लेवललाही बाहेर काढलेली होती. जसं मार्केट पडलं तसंही थोडीशी कॅश बाहेर गेली. बट येस, कालच्या फॉलमध्ये मी थोडीशी खरेदी केलेली आहे, कारण की माझा तो रूल आहे की दर 200, 300, 500 पॉईंट्सने थोडी थोडी कॅश मार्केटमध्ये टाकायची, कारण की अजूनही बुल रन संपलेली नाहीये. सो लेट्स गेट्स बॅक टू निफ्टी. निफ्टीचा ओव्हरव्ह्यू आपण परत बघूया. या निफ्टीच्या लेवल्स छोट्या टाइम फ्रेमवर आपण येऊया, 15 मिनिट्सवर. सो आपण आधी म्हणालेलो की कुठेतरी एक हेड अँड शोल्डर पॅटर्न सारखं मला फॉर्मेशन वाटते की जे तयार होईल, आणि ते एक्झॅक्टली तसंच तयार झालं. करेक्ट. की इथे कुठेतरी मला वाटत होतं की हा जो एक फॉल आलाय इथे ह्याला नक्की बाउन्स मिळेल. तो बरोबर बाउन्स मिळाला आणि त्याने नेकलाईन तोडली. करेक्ट, ही नेकलाईन होती, ही तोडली आहे आता. सो या नेकलाईन टू हे नेकलाईन टार्गेट डेफिनेटली येणार. तो 17,460 मला वाटते की येईल, पण ते लगेच येईल की नाही माहित नाही, कारण की इथे परत एक सपोर्ट येईल. परत इथून एखादा बाउन्स येऊन 17,950 आणि 18,000 ही जी एक लेवल होती, हा एक रेजिस्टन्सचं काम करेल. सो हे जे ब्रेकडाऊन झालंय, मे बी वी कुड गेट सम बाउन्स, आणि तो बाउन्स कदाचित सेल होईल. राईट. सो आता 18,000 जे इतके दिवस मी सपोर्ट म्हणत होतो तो आता रेजिस्टन्स झालेला आहे फायनली.
इतके दिवस मी फक्त एक पॉसिबिलिटी सांगत होतो की हा कदाचित रेजिस्टन्स होऊ शकेल, पण आता ती शक्यता जवळजवळ 80 ते 90% झाली आहे की दिस विल ऍक्ट एज अ रेजिस्टन्स नो. हा एक रेजिस्टन्स होईल, ह्याला क्रॉस करणं तर निफ्टीसाठी खूप कठीण आहे. मी ऑप्शन चेन बघत नाही कारण की ती बदलत असते, बट तुम्हाला बघायची असेल तर ऑप्शन चेन पण बघू शकता की तिथे आता कॉल रायटर या प्रत्येक स्ट्राईक प्राइस वर आता बसले असेल कॉल विकून, राईट. सो अजूनही जर ही एक मोठा जो सपोर्ट आहे 17,460चा हाही जर निघाला, देन जो फॉल आहे तो खूप अजूनही मोठा होईल. सो इतक्यात तरी मला वाटत नाही की 17,460 ही लेवल निघेल म्हणून, की हा अजूनही एक चांगल्या सपोर्टचं काम करेल मार्केटसाठी. बट यू नेव्हर नो की ज्या तऱ्हेने मार्केट अप्रोच होतंय खाली, आणि जी कालची कॅन्डल होती, सो ती खूप स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनली आहे. ही जी रेंज मार्केटच्या कॅन्डलने बनवली ही या आधीच्याही 4-5 दिवसाच्या रेंजपेक्षाही वाईड रेंज, आणि जर वाईड रेंजच्या बनायला सुरुवात होते तर मग थोडंसं कठीण होऊन जातं मार्केटला रिव्हर्स करणं, कारण की असं हे जे फॉर्मेशन आहे 7-8 कॅन्डलचं हे कुठेही बनलेलं नाहीये अजूनपर्यंत, राईट. सो इथे तुम्हाला थोडंसं एक कॉशियस राहायचंय की कुठेही रॅन्डम डीप मिळाला म्हणून खरेदी करू नका. प्रत्येक स्टॉक स्पेसिफिक खरेदी ही त्याच्या सपोर्टच्या पाशीच झाली पाहिजे, कारण की आता मार्केट एखादा बाउन्स देईल आणि परत तिथून एक सेलिंग फायर सुरू होईल. तो कुठेही काही चेस करायला जाऊ नका. आणि हा जो एक रेजिस्टन्स होता इकडचा, हाही तुटलेला आहे इकडून, आणि मार्केट आता या जो प्रिव्हियस एक पिन पॉइंट इथे बनलेला होता, इथे कुठेतरी पायवटल पोझिशनला यायच्या तयारीत आहे. आणि RSI 50च्या खाली काल गेलेलं आहे. सो दिस विल इंडिकेट की मार्केट आता बुल फेज मधून आता बेअरिश फेज मध्ये एंटर करतं. एनिथिंग बिलो 50 इज नॉट गुड फॉर मार्केट. आता सेल ऑन राईज हळूहळू सुरू होईल. सो आय एम वेटिंग की इथे कुठेतरी मला मार्केट मिळतंय का 18,000च्या आसपास, तिथून एक परत एक सेलिंग राऊंड सुरू होईल. आणि जर 18,000 परत 3-4 दिवस जर सस्टेन झालं, देन वी कुड सी अगेन समथिंग लाईक दिस, राईट. शक्यता कमी आहे, कारण की आता एक करेक्शन मला वाटतं की या ज्या कॅन्डल्स बनतात ते करेक्शन अजून होऊ शकेल, आणि ते व्हावं ऍक्च्युली. ठीक आहे. आता बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीने ही कॅन्डल खूपच जबरदस्त बेरिश कॅन्डल बनवली आहे. जेवढं आपलं टार्गेट एक्झॅक्टली आलं नाही, काही पॉईंट्सने मिस झालं माझं टार्गेट, बट इट्स ओके, कारण की शेवटी मार्केट आहे, करेक्ट, की थोड्याशा एक +-5% तुम्हाला एक बफर ठेवावा लागतो. सो इथे एक थोडक्यासाठी टार्गेट मिस झालं बँक निफ्टीचं, आणि एक सेलिंग प्रेशर आलं. अँड हे जर क्लोज आहे हा मागच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दिवसांच्या क्लोजिंगच्या खाली जर क्लोज दिलंय त्यांनी डेली, देन इट्स नॉट अ गुड साईन. आता जर मला बँक निफ्टी परत कुठेतरी 40,000च्या आसपास वगैरे मिळाला तर देन देर विल बी अगेन अ चान्स टू सेल. ठीक आहे. अजून एक 500-600 पॉईंट जर मला एक असा बाउन्स मिळाला कधी समजा, तर तो एक पॉईंट होईल सेल होण्याचा. जर RSI वर बघितलं ते स्टील अबाव 50. सो अजूनही कुठेही ह्याचा बुलिशनेस अजून गेलेला नाहीये, कारण की बँकिंग स्टॉक की सगळे पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये. इंडसइंड बँक लीड करतोय, कोटक बँक चांगल्या पोझिशन मध्ये, HDFC साइडवेज आहे पण तो पडतही नाहीये खूप काही असं. आणि PSU बँक्स बट ऑब्वियसली चांगला सपोर्ट करतात. तरी काल PSU बँक मध्ये खूप सेलिंग आलं, प्रॉफिट बुकिंग झालं, रिझल्ट आले. सो कुठेतरी PSU बँक्स मध्ये पण आता काय म्हणतात ते सेलिंग दिसायला लागलं कालपासून. मेटल, येस, मेटल इज नॉट गेनिंग, की इथे थोडासा एक पिन पॉईंट म्हणून वर जायचा प्रयत्न केला, पण ऍज हिअर की ही जी लाईन होती 50%ची ही चॅनलच्या वर त्याने गेला नाहीये. आता जर हा चॅनल तुटला इथून आणि ऑलरेडी RSI खाली 50च्या गेलेला आहे, तर देर विल बी मोर फॉल इन मेटल्स, और करेक्शनला सुरुवात होईल मेटलच्या. सो इथे आता ह्याने सपोर्ट घेणं गरजेचं आहे या ट्रेंड लाईनवर. सो तुम्ही जर मेटलचे काही खरेदी असेल तुमची, ते ही फक्त ट्रेंड लाईन सेक्टरची लक्षात ठेवा. मीडिया वगैरे तर काही पकडण्यात नाहीये, छोटं हे आहे. येस, फार्मामध्ये पण सेम, की इथे क्लोजिंग दिली नाही त्याने 50%च्या. सो प्रत्येक गोष्ट 50% म्हणून खाली येते. फक्त एक फार्मामध्ये की ऑलरेडी ओव्हरसोल्ड झालेलं आहे, हे बरंच ओव्हरसोल्ड झालेलं आहे. सो मला असं वाटतंय कुठेतरी ही ट्रेंड लाईन जर राहिली 2-3 दिवस जरी मेंटेन राहिली, तरी फार्मामध्ये एक बाउन्स बघायला मिळेल. अदरवाईज जर ही तुटली तर मग खूप मोठा फॉल खाली दिसेल, बघायला मिळेल तुम्हाला. IT बघूया. IT पण एक क्रुशियल सपोर्ट घेऊन चाललेलं आहे, आणि अगेन 50% लाईन जर इथून मारली इमॅजिनरी, ही 50% लाईनच्या वर क्लोजिंग आपल्याला हवं चॅनलच्या, की हाही एक चॅनल आहे, राईट. याच्या खाली जर ब्रेक झाला तर मग जबरदस्त IT मध्ये प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल. RSI ऑलरेडी बेरीज झोन मध्ये गेलेला आहे.
FMCG आयटी, थँक्स टू आयटीसी, की आयटीसीचे रिझल्ट चांगले येऊन पण त्याला इतकं प्रेशर नाही, त्याला सेलिंग काल आलं त्याच्यामध्ये, आणि ऑलरेडी बाकीचे पण सगळे स्टॉक्स सेलिंग प्रेशर मध्ये आले. बट एकूणच FMCG सेक्टर हे ओव्हरसोल्ड सिच्युएशन मध्ये आहे. तर मला असं वाटतं की इथे थोडीशी बाईंग पोझिशन बनवायला हरकत नाहीये फॉर लॉंग टर्म. मी सांगतोय ते लॉंग टर्म पोझिशन सांगतोय, की जर इथून आपण एक ओव्हरऑल फिबोनाची रिट्रेसमेंट जरी काढली तरी त्याने एक्झॅक्टली 68 ला त्याने करेक्शन दिलेलं आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की त्याने बाउन्स इथून एक दिला आणि परत तो तिथे आलाय. सो हाय पॉसिबिलिटी की हा तोडेल इथून, राईट. सो तुम्ही इथे काय करू शकता, तुम्ही थोड्या थोड्या पोझिशन्स आयटीसी म्हणा किंवा अशा स्टॉक्स मध्ये हळू पोझिशन्स घेऊ शकता, की चांगले स्टॉक्स तुम्हाला या लेवलला आता मिळत आहेत. सो इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी इन FMCG ऍक्च्युली. स्मॉल कॅप एक बाउन्स छोटासा मिळाला आणि अगेन सेल ऑफ होणार, आणि स्मॉल कॅप मला असं वाटतं की हा सपोर्ट निघेल त्याचा, कारण की RSI पण ऑलरेडी बेरिज झोन मध्ये नुकताच एंटर झालेला आहे. सो स्मॉल कॅप मध्ये एक अजून हेवी सेलिंग बघायला मिळू शकतं. ऑटो हे परत करेक्ट होऊन या ट्रेंड लाईन पाशी यायचा तयारीत आहे असं मला वाटते, की हा एक ट्रेंड लाईन जे ब्रेकआउट दिले होते ते रिटेस्ट झालेलं नाही अजून. पण जर RSI बघितला तर अजूनही तो बुलिश झोन मध्ये आहे. सो जोपर्यंत 50 लेवल मेंटेन राहील तोपर्यंत ऑटोमध्ये थोडेसे चान्सेस की एक इथून बाउन्स होऊ शकतो. PSC सेक्टर एक चांगल्या रन नंतर ते कुठेतरी खाली येणारच होतं, कारण की खूप वन वे मुवमेंट झालेली होती. 200 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज जरी लावला आपण तरी त्याच्यापासून बरंच लांब होतं ते. पण 21 डेज मुव्हिंग ऍव्हरेज तोडलेलं आहे आता PSC मध्ये. मिड कॅप मध्ये पण सेलिंग राऊंड यायची पूर्ण शक्यता आहे, कारण की हा जो एक रेजिस्टन्स होता हा इथे परत टेस्ट करतोय. जर आजचं क्लोजिंग जर मिड कॅपच्या याच्या खाली आलं 11,407च्या खाली जर क्लोजिंग आलं मिड कॅपचं, देन वी कॅन सी अ मोर करेक्शन इन मिड कॅप स्टॉक्स, राईट. PSU बँक्स मध्ये 2 बेरिश कॅन्डल्स बनल्यात, विच इज नॉट अ गुड इंडिकेशन की अजून थोडंसं एक करेक्शन इथून अजूनही येऊ शकतं. सो खरेदी करायची, पण कुठे करायची खरेदी, ह्याला पण काही लिमिट और काही लेवल्स आहेत. त्या लेवल्स पाशीच खरेदी करायची. नुसतंच एक दिवस पडलं म्हणून लगेच खरेदी नका करायला. सो यू शुड वेट. एनर्जी स्टॉक्स, एनर्जी स्टॉक्सने ही ट्रेंड लाईन तोडून खाली आता एनर्जी स्टॉक्स आलेत. सो मी इथे म्हटलेलं होतं की एनर्जी स्टॉक कॅन रिटेस्ट पास रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स रिटेस्ट करायला येणार होता, तो आलाही, फक्त एक क्लोजिंग खाली आलंय. आता ज्यावेळी ही रेजिस्टन्स परत तो गेन करेल इथे या ट्रेंड लाईनच्या वर जर एखादं क्लोजिंग मिळालं, देन इट विल बी रिअली गुड चान्स टू एंटर इन एनर्जी स्टॉक्स. सो आज कदाचित आपण बघूया काय होतंय, टाटा पॉवरचे रिझल्ट कसे रिॲक्ट करतायत ते बघायला लागेल, कारण मार्जिन त्यांचं कमी झालंय. दो प्रॉफिट आर इन्क्रीज, मार्जिन कमी झालंय. सो बहुतेक त्याच्यातही आता बहुतेक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतात. रियालिटी सेक्टर चांगलं आहे अजूनही, ते 21 डे मुव्हिंग ऍव्हरेज होल्ड करू नये. फक्त RSI जर हा 50 कडे आलेला आहे, सो इट मे बी अ बाईंग सिनारिओ, की हा जे एक रेजिस्टन्स तुटला रियालिटी सेक्टरमध्ये, अजून आपल्याला एक परत एक रॅली बघायला मिळेल. सो माझ्यासाठी रियालिटी आणि थोडस FMCG सेक्टर मला त्यातल्या त्यात चांगलं वाटतंय. बाकी सगळी सेक्टर करेक्शन मच्या फेज मध्ये अजून आहेत. Okay, so this is a short video. That's it for the day, and have a nice day.